ना असं बी मला काय करणं एवढं सोपं नाही. म्हणजे आहेस कोण तू एवढा? समजलंच येळ आल्या. सौंदतीला पुण्यांदा जाणार होता का? मला तर काय सांगितलं नाही, पर त्यांचं काही सांगता येत नाही बाई. आणि कुणाचं लगीन ठरवायचं आहे का? अगं मला समजा नीट सांगत असलं का काय विचारते आहेस? मला तरी काय ठावं आता. काय चाललेलं असतंय बाळूच? आईकडे गेला असेल. नाही नाही, जाताना सांगून गेलं असतं की. वय पर गेला बी असेल, काय सांगावं? अगं पण मला संग घेऊन जायला सांगितलं होतंस की तू. आईकडेच गेला आहे तो. तसं बी त्याला जायचंच होतं आणि तुला संग नाही म्हणलं तर नाही म्हणत होता, म्हणून न सांगता गेला आहे तो. मला संग घेऊन गेले असते तर काय बिघडलं असतं? आला की विचारते की म्या. विचार विचार, तुला समजा नीट सांगणारच आहेत ते. कसं सांगत नाही बघतेच. अगं आजीचं ऐकत नाहीत ते, तुझं काय ऐकणार आहे? माझ्या घरात राहायचं असेल तर माझं ऐकावंच लागल त्याला. राहत नाही म्हणत्याल, मग काय करणार आहेस? नाही म्हणायचं तसं. इथनं बाहेर पडल्यावर कुठं जाणार आहे त्यो? समजा जग पडलं आहे त्यासनी, जात्याल कुठे बी. घरातच राहिलं पाहिजे असं काय बी नाही त्यांचं. कुठंतरी नीट ऐकत आणि बोलत असल्यागत बोलणं चाललं आहे तुझं. मग आता काय करायचं ग? मला विचार काय करायचं आहे. मलाच कटाळा आला आहे त्यांच्या वागण्याचा. जाताना सांगायचं नाही, संग बी न्यायचं नाही. असं काय बोलती हायस? सौंदतीला जाताना तुला संग घेऊन गेला होता की. राबया नेलं होतं. गडी कमी आहेत, घरचं माणूस नेलं की राबल, पैक बी द्यायला लागणार नाही. तुला काय वाटतं? तिकडे गेल्यावर नीट बोललं माझ्या संग? तिकडे बी तुसड्या गतच वागवलं मला. त्या तात्या संग बोललं पण माझ्या संग नाही. आल्यावर खडसावून विचारती त्याला, माझी लेक काय गडी आहे बाय? काय नाही, आईच्या लाडामुळं असा झाला आहे त्यो. येऊ दे. हे बघ, उगा लोकांच्या वाकड्यात जाऊ नका. कोणाचं भलं करायची काय गरज नाही. असं कसं? अरे जो संकटात आहे त्याच्या मदतीला गेलंच पाहिजे. जे वाईट आहे ते संपवलं पाहिजे, जे चांगलं आहे ते टिकवलं पाहिजे. जो सत्यानं वागतो त्याचं भलंच झालं पाहिजे. नाहीतर देवावर चांगलेपणावर विश्वास नाही राहायचा, भरोसा नाही राहायचा कुणाचा. आणि म्या म्हणतो भ्यायचं कशा पाहिजे कुणाला? अरे असं जर खोट्याला भेट राहिलो तर खरेपणा टिकायचा नाही. तेव्हा तुम्ही काळजी करू नका आणि विचार तर अजिबात करू नका. अरे उगा डोसक्याला ताप नका म्हणून सांगतोय बाबा. आमासनी तुझ्यावानी नाही बोलता येत. माझा नाही, आयाचा तर विचार कर. तळा त्याच्या फोडावानी जपलंय तुला. बाळू, त्यांचं काय चुकतं हाय असं मला वाटत नाही. कारण गरिबीतून माणूस मोठा झाला तर लोकांनी नाही आवडत. तुम्ही फक्त काळजी करू नका एवढंच सांगतो आहे. तू काय ऐकायचं नाही फक्त. निघतो मी, काम आहेत मला. आता काय काम आहेत? लोक वाट बघत असत्या. अव येतो मी आपण. राहायला असतस की. नग पुण्यांदा येईन कवा तर. हवा यायचा पुण्यांदा. नीट जा आणि काळजी घे. सवताची बी, सत्तीची बी आणि गंगीची बी. वय पर तू डोळ्यातनं पाणी तेवढं काढू नकस. अगं माझा पाय निघत नाहीत ना. जातो मी, आणि आता तुम्ही काळजी घ्या तुमची. हा वय, उगा सत्ती संग भांडू नका. दोघं मिळून जमून घ्या. वय जातो मी. जातो नगस.